पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका पोलीस ठाण्याच्या गस्ती पथक हद्दीत 17 जुलैच्या पहाटे 3 वाजेच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना हद्दीतील मौजे नेहाळे धारणपाडा येथील एका आमराईत संशयितरित्या बांधून ठेवलेली काही गोवंश जनावरे एका मालवाहू ट्रकमध्ये भरली जात आहेत अशी माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिथे जमलेल्या गावकऱ्यांकडे चौकशी केली असता एका मालवाहू ट्रकमध्ये जनावरे लोड करीत असलेले संशयित इसम गावकरी जमा होण्याची चाहूल लागताच तिथून पळून गेले। तिथं बाजूला आंब्याच्या झाडाला जनावरे बांधलेली होती। परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता 6 ते 7 संशयित इसम टेकडीच्या पलीकडे लपले असल्याचे दिसून आले। त्यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले। त्यापैकी शोएब खान खलील खान वय 26, शेख साबिर शेख वय 22, दोन्ही राहणार अख्तराबाद देवीचा माळा दुसरी गल्ली तालुका मालेगाव, सुमित खरात वय 32 राहणार कुरण रोड महादेव वस्ती संगमनेर जिल्हा अहमदनगर तसंच पळून गेलेल्या साथीदारांची चौकशी केली असता त्यांची नावे लाल्या उर्फ हुसेन अब्बास शेख राहणार सावळीवीर शिर्डी, बबलू शेख राहणार कुरण रोड संगमनेर, मुसा हारून शेख राहणार कुरण रोड ट्रक चालक पलाडी अशी असल्याचं सांगितलं। ही जनावरे कत्तलीसाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं घेऊन जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं। ही कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे, जव्हार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, प्रभारी अधिकारी जव्हार पोलीस ठाणे व सोबत पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघोळे, पोलीस हवालदार गायकवाड, पोलीस हवालदार पढेर, पोलीस हवालदार जाधव, पोलीस नाईक डामसे, पोलीस अंमलदार शेळके, पोलीस अंमलदार बोरसे यांच्या पथकाने उत्कृष्टरित्या पार पाडली। गणेश कलिंगडा, अर्वाचीन महाराष्ट्र, पालघर।